आलोय मी दुकानावरती आणि पप्पांनी त्यांनी काय काम केलं हे माझं मोबाईल खाली पाडून टाकलं. फुटून म्हणजे चालतच नाही, स्क्रीन दिसतच नाही त्याचं हे डायरेक्ट. आता म्हणत होतं मम्मी मोबाईल नाही पाहत, आता मम्मी केव्हाची मोबाईल घेऊन बसली हे इथं बसली हे आणि पप्पा आणि मम्मीची लढाई चालू आहे इकडे हे काय झालं बाबा? नवीन नवरी येते आता लास्ट येते. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्हाला माहितीच आहे आम्ही दुसऱ्या रूमवरती शिफ्ट होणार आहोत. तर मग आमची तेच तयारी चालू आहे. आणि काल काकांते पण आले होते, त्या तिकडच्या रूममध्ये काकांत्यांचं बिराट सामान होतं ते घेऊन गेले ते. तर आता मी तुम्हाला दाखवतो, एकदम मोकळं झालं आहे ते. हे बा इकडं सगळं त्यांचं सामान गेलं आहे. तर आता मम्मी कपडे धुत आहे ना, दीदी भाजीची तयारी करते. कशाची भाजी बनवते दीदी? पागल. आता मम्मी कपडे धुते, मम्मीचं पण काम चालू आहे. तर आता मला शाळेत पण जावं लागेल. नाही का, आंघोळ करायचे. नको तुझ्यासारखी सवय नाही ना दीदी मला, बरोबर आहे की नाही? तर दीदी माझी बहीण काही आंघोळ करत नाही. तर मस्त आता मला शाळेत पण जावं लागेल. पेपर आहे आज 4था पेपर आहे आणि मी शाळेची तयारी केली नाही. आता 9 वाजत आले तरी मी काहीच तयारी केली नाही. आता मला आंघोळ करावं लागेल, कारण पेपर 12:30ला सुरू होतं. तर मला पटकन तयारी करावं लागेल. तर पेपर काही नाही, 40 मार्काचा आहे. 40 मार्काचा पेपर लिहून येऊन जाऊ, किती लिहतो काय माहीत. तर आता पप्पांच्या इकडं त्यांनी आता आंघोळ करून आणि तयारी करत आहेत ते. आणि बाबा आज कामावर जायचं का तुम्हाला? आता पप्पा ते, कारण की किती दिवसापासून आमचं काम बंद होतं. आपण ते तिकडे गेले होते आणि ते विधीला बी गेले होते आणि जाणं येणं चालूच आहे, रूम पाहणं चालू होतं. तर आता म्हणजे 15-1 दिवसपासून आमचं काम बंदच आहे. मग आमचं काम चालूच नाही राहत, फक्त पप्पांचेच काम करतात. दीदी तर काही नाही, टाइमपास करते नुसतं ती. आणि खरं काम म्हणजे पप्पा आणि मम्मीच करतं. मम्मी घरचं काम करते आणि पप्पा ते दुकानावरती जातात. आणि फक्त आता 15 दिवसपासून त्यांचं बी काम बंद आहे, कारण की आम्हाला रूम पाहायचं होतं, त्याच्यामुळं तेच धावपळ चालू होतं आमचं. तर आता पहिले मी ना आंघोळ करतो आणि शाळेची तयारी करतो. तर आता माझं मस्त आंघोळ झालं आहे. तर थंड पाण्याने आंघोळ केलं मस्त आणि आता जेवण करतो. जेवण झाल्यानंतर पप्पा त्यांना आणायला जातो. हे पहा मस्त दीदीने भाजी बनवली आहे, बटाट्याची भाजी आणि त्याच्यात वांगे टाकले थोडे आणि पोळी. आता एवढं जेवण करून एवढं खातो आणि पप्पा त्यांना आणायला जातो. पप्पा ते पहिलेच गेले होते आणि मम्मीने सांगितलं का आता आपल्याला ते आम्ही रूमवरती जाणार आहोत, तर ते रूम थोडं पोसायचं आहे म्हणे, काहीतरी खर्च वगैरे करायचं आहे. तर मी पहिले आता जेवण करतो आणि पप्पा त्यांना आणायला जातो. आलोय मी दुकानावरती आणि पप्पा त्यांनी काय काम केलं हे माझं मोबाईल खाली पाडून टाकलं. फुटून म्हणजे चालतच नाही, स्क्रीन दिसतच नाही त्याचं हे डायरेक्ट खराब झाले आता. आणि याला जर रिपेअर करायला सांगितलं तर ते 1200 रुपये खर्च येईल. एवढं खर्च. आणि पहिले ते 5 वर्ष जुने, तर पण चांगला मोबाईल आहे ते पण. आणि कॅमेरा क्वालिटी चांगलं नाही, पण फक्त तेवढंच. आणि काकान त्यांचं बिराड इकडे ठेवलं आहे, हे काकान त्यांचं आहे सगळं. तर आता पप्पान त्यांचं हे आमचं पण आम्हाला सटाण्याला शिफ्ट व्हायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही इकडं काम चालू केलं नव्हतं. सगळं आवरावं लागलं व्यवस्थित आम्हाला. आम्ही इकडं फक्त काम करतो, राहिला तर तिकडंच आहे. माल वगैरे पण आम्ही तिकडंच घेऊन जातो. फिनिशिंगचं काम इकडं काही होत नाही, कारण की इकडं लाईट नाही त्याच्यामुळं. तर आता काही नाही, आता पहिले आता पप्पान ते पण येत आहेत घरी. चला पप्पा, चला घरी येतं ना. आणि मोबाईल कसं काय पडलं खाली? निसटला रे हातात. हां काय, आता काय करणार त्या मोबाईलला? हां पडेल तो असं. आणि मला मोबाईल वापर, रिपेअर कर. पैसे देणार का नाही? नाही हां नाही, मग कोण देईल? माझ्याकडे पैसे आहेत का? मग कोण देईल पैसे? मोबाईलचं असं काम केलं आहे बाबा तुम्ही, ते चालूच नाही होते मी कसं तरी वापरत होतो ते मोबाईल एकदम. हे डायरेक्ट एवढं होऊन जातं डायरेक्ट. हे हां ना,
पहिलेपासून असं होत होतं, पण मी कसं तरी वापरत होतो आणि पप्पांकडून हे म्हणजे मोबाईल पडूनच जातं. आणि खाट कोणाची आहे पप्पा? काकाची. हो का, इकडेच ठेवलं. आपली खाट तिथे ठेवून दिली, त्याच्यावरती सामान ठेवलं. हा. आणि हे मग इकडे ठेवून दिली. आणि आपलं खाट ते जुनं पण होतं ना, इकडं तुटलं बरं आहे होतं. म्हटलं मग बसायला, झोपायला बसायला. चला मग येत चालतं ना. एक तर मला शाळेची तयारी केली आहे, पण शाळेत जावं लागेल लवकरच. आता 11 वाजत आलेत, शाळेत जावं लागेल. मी घरी आलो आहे आणि आता पप्पा ते शेंगदाणा खात आहेत मस्त. हे बघ, हे शेंगदाणा काही खास नाही लागत. पहिले मी जास्त खाऊ ना. मला आवडतं, मला खाऊ दे. गावठी शेंगदाणा मस्त लागतं ना बाबा. दीदी जेवण करत आहे. टाइमपास खाऊन घ्यायचं काहीतरी. शेंगदाणे खाल्लेलं चांगलं असतं. हा का, काय होतं शेंगदाणा खाल्ल्याने? रक्त वाढतं. शरीराला चांगलं राहतं आपल्याला. मम्मी केव्हापासून धुणं धुते ना बाप्पा. तर आता माझी शाळेची तयारी तर झाली ते. आता मी शाळेत जातो. शाळेची तयारी म्हणजे पूर्ण आयुष्याची तयारी, समजलं का तुले? शाळेत काय भेटतं? खिचडी. खिचडी आहे जवळ. तर आता मी शाळेत जातो आणि आता भेटू शाळेतून आल्यावर. तर आता मी शाळेतून आलोय आणि पप्पा आणि मम्मीची लढाई चालू आहे इकडे. हे पा काय झालं बाबा? नवीन नवरी येते आता, लाजते येते. हे पहा. आणि पप्पा ते आता इथं बसलेत. ते रूम वरती गेले होते. काय झालं? नवीन नवरी येते, लाजते. हा का, चेहरा नाही दाखव. घुंगट हे फक्त चेहरा नको दाखवू. घुंगटची आठशे. तर मम्मी पप्पा रूमवरती गेले होते, त्यांनी साफसफाई केलं. तर मी शाळेतून आलो आणि फ्रेश वगैरे झालो. अरे दीदी काय करते तू? मोबाईलमध्ये काय पाहते? हा का, तेवढं अक्कल नाही का तुला? होतं माझ्याकडे एक्स्ट्रा होता, दिला मी दुसऱ्याला. कोणाला? ते पागल आहे. म्हणजे मम्मीचा मोबाईल जास्त तर तीच घेते आता. पहिले मम्मी द्यायची नाही बरं का, पण आता काय झालं, मम्मी जास्त मोबाईल पाहत नाही आणि मम्मीचं पण काम चालू असतं त्याच्यामुळे. आणि मम्मी ते रूमवरती गेलो होते, मी पण रूमवरती गेलो, मस्त साफसफाई केलं थोडं. आणि मी शाळेतून 3 वाजता आलो, मस्त फ्रेश झालो. आता 4 वाजत आलेत. आता म्हणत होतं मम्मी मोबाईल नाही पाहत. आता मम्मी केव्हाची मोबाईल घेऊन बसली आहे बाई, इथं बसली. हे बा, मम्मीचं मोबाईल 5G चालतं. मम्मीचा जिओ आहे ना, जिओचा कार्ड आहे, त्याच्यामुळं 5G चालतं. तर मम्मी आता इथं बसली. हे बा, युट्यूब पाहते मस्त. अजून हॉटस्पॉट चालू आहे बरं का. या मोबाईलला पण चालू आहे ना, माझ्या मोबाईल नाही. ते तर आजच खराब झालं, पप्पाने त्यांनी खराब केलं ना बाप्पा. पप्पा रूमवरती गेले तू? रूमवरती गेले होते का? माझं रूम बघितलं का? मस्त आहे ना. तर माझं रूम 1 नंबर आहे. तर अजून म्हणजे केव्हा आहे हो 13वा केव्हा आहे? गुरुवारी. हां का, बुधवारी. म्हणजे बुधवारच्या नंतर त्या रूममध्ये आम्ही शिफ्ट होऊ, कारण की 13वा होतपर्यंत चालत नाही म्हणे. तर 13वा झाल्यानंतर त्या रूममध्ये शिफ्ट होऊ. नंतर मग डेली ब्लॉग तिकडूनच अपलोड होते. डेली तर होत नाही, कारण की 1 दिवस अडका ना होत जाईल. काय रे, काय झालं? हां भाऊ बेकार फॉर्म मा. कुठे घ्यायचा? हां मयूर गेला ना. हां, तो आला होता, त्याला तिकडे पाठवलं. मग घरी, तुमच्या घरी. पैसे कोणाकडे दिले? मी पैसे त्याच्या मम्मीकडे दिले. आणि तू कशाला आला होता रे? मयूरला पाहिला? हां का, मयूरला घ्यायला डायरेक्ट गाडी. वा वा वा, 1 नंबर बरं का. तर आता मी थोडा अभ्यास करतो. आता दीदी काय करते दीदी? हां का, जाऊ दे, तू बस तिथेच बस, येऊ नको इकडं. आता सगळं घर क्लीन झालंय
अजून 2-3 दिवसात हे पण निघून जाईल. हे कपाट पण काढायचं आहे. हे कपाट तर वरती काही घेऊन जाता येणार नाही, तर मम्मीने सांगितलं कुठं ठेवणार आहे. कुठे ठेवणार आहे मामा हे कपाट? कुठं? माझ्या मैत्रिणी काय हां का, ठेव मग तिथेच ठेव. कारण की एवढं वरती घेऊन जाता येणार नाही. आणि हे कपाट आहे राजा राणी कपाट आहे ना मामा, ना पप्पा? राजा राणी कपाट एकदम मोठं आहे बरं का. आणि माझ्या ताईने त्यांनी घेतलं होतं, तर त्यांचं कपाट थोडं लहान आहे म्हणे. आमचं राजा राणी कपाट आहे, थोडं मोठं पण आहे, मस्त आहे. भजी बनवते आता, आम्ही भजी खातोय, त्याचा स्वाद पाहतोय कसं आहे ते. खाऊ का मामा? तू फक्त तयार कर आता बरं का. पप्पा आणि मी आता खायलाच बसले ना बाबा. माझ्या पप्पांना भजी खूप आवडतात. बटाट्याची भजी आवडते ना. आणि आता पप्पा ते मिरची पप्पा ते खाऊन घेता, मी मिरची खात. मिरची खाल्ल्याने मला तिखट लागते जास्त. दे ग इकडं. मी फक्त मिरची सोडून सगळं खातो. गरम गरम आहे, मस्त आहे एकदम. मम्मी भजी मस्त बनवते, फक्त मीच जास्त खात नाही. मला बटाट्याचीच भजी आवडते. त्याच्यात मिरची नसते ना, त्याच्यामुळे तेच मी खातो बटाट्याची भजी. आता मिरची आहे याच्यात, हे काढून ठेवतो. आणि पप्पा ते तसंच खाऊन घेतात ना पप्पा. हे बघ, भजीत मिरची असल्यावरच मजा येते खास. हे बघ, मला तर थोडं खाल्लं तर एकदम तिखट लागते. आता काय काल झालं भजी काढणं. भाजी कशाची करत आहे मामा? बट्टा नाही तू सांगतोय हां. भजी झाली का मी काही 10 किलो बेसन पीठचं करणार आहे का? तिकडं मला तेल दिसलं ना, त्याच्यामुळे सांगितलं. मला काही जास्त आवडत नाही ते बारीक बारीक मिरची जे नसले ना, ज्याच्यात मिरची नसले ते मी खातो. आता एक भजीमध्ये मिरची लागली, एकदम तिखट लागलं मला ते. तिखटाचं मजा येते तिखटमध्ये. मला सवय नाही ना हो पप्पा. आता आमचं जेवण झालंय आणि मम्मीने भाजी केली होती. पप्पा भाजी कशाची होती हो? भजीचं बट्टा. भजीचं बट्ट का? मला ते माहीत नव्हतं, पण मस्त केलं मम्मीने. आणि मी भजी तर कारण मिरची केव्हा लागेल ते सांगता येत नाही ना पप्पा. पप्पांना काही नाही, ते पप्पांना सवय आहे. पण मला सवय नाही, मिरची खाल्लं का मग पाणी प्यावं लागेल, साखर खावं लागेल. त्याच्यामुळे भजी काही खात नाही. आता मम्मी ते तिकडं मोबाईल पाहत आहे आणि पप्पांनी ते इकडं कॅलेंडर पाहत आहे, पोळा किती लांब येते. काय पाहत आहे बघा तुम्ही? बघतो असं. तर आय होप की आता ब्लॉग तुम्हाला आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब.